हे गाईज, चला तर साबुदाणा वडे बनवूया. तर त्यासाठी मी रात्रभर साबुदाणा भिजत घातलेला होता आणि आलूसुद्धा उकडून घेतलेले आहेत. तर 2 बटाटे उकडलेले साबुदाण्यामध्ये साधारणतः टाकून घ्यायचे, छान कुस्करून घ्यायचे. ते त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. थोडीशी हिरवी मिरची टाकलेली आहे मी मिक्सरमधून काढून. त्यानंतर मीठ टाकायचे आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर त्याचे असे गोल वडे तयार करून घ्यायचे आणि तेल छान कडक करून घ्यायचं. त्यामध्ये ते तेलामध्ये खरपूस भाजून घ्यायचे. असे खरपूस लालसर तळल्याच्या नंतर तुम्ही शेंगदाणा आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत आणि दह्याबरोबर सर्व करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.